बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लेक्चर झाली नव्हती किंवा होत नव्हती। याच्या मागचं कारण थोडं मी बाहेर लेक्चरला असल्यामुळं किंवा जबाबदारी असल्यामुळं लेक्चर घेऊ शकलो नाही। पण इथून पुढे आपले जे काही लेक्चर आहेत ते लेक्चर आपण आता सातत्याने घेणार आहोत, सुरू ठेवणार आहोत। आतापर्यंत आपण लाईव्ह लेक्चर घेतलीत, आता लाईव्ह सिरीज तर आपण सुरू करणारच आहोत, पण त्याच्या आधी काही लेक्चर आपण प्रीमियर लाईव्ह घेणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना हळूहळू या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी की आपली 1000+ मराठी PYQ सिरीज सुरू आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। तर त्यामधला भाग 19वा, बरोबर, भाग 19वा। तर ते लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, सर्वांनी आवर्जून बघा। खूप मोठ्या कन्सेप्ट या लेक्चरमध्ये मी क्लिअर करून देणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न, चूक बरोबर ते सांगा। आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी ही म्हणतात, अगदी बरोबर आहे। आता आपण कोणती भाषा बोलतो, कोणती भाषा लिहितो ते महत्त्वाचं, ती म्हणजे मराठी। मग मराठी भाषा बोलतो, मराठी भाषा लिहितो, मग मराठी भाषा लिहिण्यासाठी कोणती लिपी वापरतात तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, देवनागरी। आता जो लिपींचा विकास आहे, मी थोडं प्रश्नाकडे जाण्याच्या आधी कन्सेप्ट क्लिअर करून देतो आणि मग उत्तराकडे मार्गस्थ होतो। मग आता बघा, पुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की जो लिपींचा विकास आहे, का लिपींच्या विकासाचे जे काही टप्पे आहे थोडक्यात ते जाणून घ्या। लिपींचा विकास म्हणजे तुमच्या लक्षात येणार, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार। जर आपण सर्वात पहिल्यांदा बघितली तर इकडं आर्य येण्याच्या आधी जी लिपी अस्तित्वात होती तर त्या लिपीचं नाव होतं खरोष्टी। आणि खरोष्टी लिपी कोणी अस्तित्वात आणलेली होती, कोणता राजा होता तर कुशाण घराण्याचा कुशाण जो काही राजा होता त्याने लिपी अस्तित्वात आणली होती। काही काळानंतर हिंदुस्थानाकडे आर्य आले आणि आर्य म्हटल्यानंतर कोण होते आर्य, तुम्हा सर्वांना माहिती आहे की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते इकडे आले होते भारतामध्ये। ते दिसायला धिप्पाळ होते, गोरे पान होते, त्यांच्याकडे गुरे ढोरे होती, बरोबर। ते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ते म्हणजे त्यांची विभाजन झालं। ते येताना कुठे आले होते, सर्वांना माहिती आहे की जो सिंध प्रांत आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे आत्ताचा, त्याच्यानंतर राजस्थान आहे, बरोबर, नंतर अफगाण आहे, त्याच्यानंतर हा जो कुशाण राजा जो काही होता त्याचा गांधारी हा प्रदेश होता, बरोबर। तर या सर्व ठिकाणी ते पसरले, तिथं राहायला त्यांनी सुरुवात केली। मग राहायला सुरुवात केल्यानंतर जे आर्य आले होते तर आर्यांनी आपल्या सोबत आणली होती मित्रांनो ब्राह्मी नावाची लिपी। कोणती लिपी आणली होती तर ब्राह्मी नावाची लिपी आपल्या सोबत आर्यांनी आणली होती। आणि ब्राह्मीचे मग हे दोन भाग पडलेले आपल्याला दिसत आहे, ते म्हणजे कोणते तर सर्वात पहिला भाग येतो तो म्हणजे उत्तर ब्राह्मी आणि त्याच्यानंतर दुसरा भाग पडतो तो म्हणजे पूर्व ब्राह्मी। अशा प्रकारे काही भाग म्हणजे उत्तर ब्राह्मी आणि पूर्व ब्राह्मी म्हणतोय मी, दक्षिण ब्राह्मी हा दुसरा प्रकार त्यामध्ये पडताना दिसतोय, दक्षिण ब्राह्मी। आता काय मित्रांनो, उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी, मग उत्तर ब्राह्मीमध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा समावेश झाला तर उत्तर ब्राह्मीमध्ये अजून हे दोन प्रदेश ना, एक म्हणजे पूर्वेकडचा आलेला भाग आणि त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जर तुम्ही इकडे बघितलं तर पश्चिमेकडचा आलेला भाग। मग पश्चिम भागामध्ये असलेले प्रदेश, पूर्वेकडे असलेले प्रदेश, हे संपूर्ण जे काही प्रदेश होते तर या संपूर्ण प्रदेशांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर इथं जी लिपी वापरली जात होती तर त्या लिपीचं नाव होतं देवनागरी। ओके, मग देवनागरी असंच का म्हटलं गेलं या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहे। मग या देवनागरी लिपीचं पर्यायी नाव आहे ते म्हणजे कोणतं, बाळबोध लिपी। एवढी माहिती तुम्हाला म्हणजे कुठं मिळेल नाही मिळेल, पण याच्यापेक्षा किती पटीने आयोगाची जशी तशी स्टेटमेंट आपल्या नोट्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील। कारण मी आतापर्यंत जे पुस्तक बनवलं आहे, जी काही आपली नोट्स मी बनवली आहे, थोर व्याकरणकार ज्यांनी भाषेसाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं, मग दादोबा पांडुरंग तर्खडकर असतील, थोर व्याकरणकार मोरोकेश दामले असतील, डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेब असतील, बरोबर, माना आचार्य असतील, डॉक्टर लीला गोविलकर असतील, यांची जी काही संपूर्ण पुस्तके आहेत की ज्यावरती आयोग आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस प्रश्न विचारायला लागले आहे, तर ते संपूर्ण प्रश्न मी आपल्या नोट्समध्ये म्हणजे आपल्या नोट्समध्ये संपूर्ण कंटेंट मी ॲड केलं आहे। जर तुम्ही आता राज्यसेवा मुख्यचा पेपर बघितला तर राज्यसेवा मुख्याला जे काही प्रश्न विचारले गेले 22, 23, 21च्या काळामध्ये, तर जशीच्या तशी स्टेटमेंट त्या पुस्तकातली घेतलेली आणि पेपरमध्ये विचारलेली आहे। तर मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा म्हणजे ज्यांनी आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल लक्ष मराठी अकॅडमीचं, त्यांनी आवर्जून ते लक्ष मराठी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्यावरती ते प्रश्न मी तसे टाकलेले आहेत, म्हणजे
पुस्तकामधली फोटो, आपल्या नोट्समधली फोटो आणि त्याच्यानंतर आयोगाचा प्रश्न, एका खाली एक अशा पद्धतीने मी ती फोटो घेतलेली आहेत, म्हणजे तिथे त्या ग्रुपला शेअर केलेली आहेत. तर अशा प्रकारे हा लिपींचा विकास झाल्यानंतर या देवनागरी लिपीचंच पर्यायी बाळबोध आहे. फक्त एक मला तुम्हाला सांगायचं आहे की देवनागरी असं का म्हटलं गेलं, कारण की जे आर्य होते मित्रांनो, ऐकून घ्या याचा इतिहास काय होता. जे आर्य होते ना, ते आर्य स्वतःला काय मानत, तर स्वतःला ते देव मानत, बरोबर. आणि त्याच्यानंतर जे नगरामध्ये राहणारे लोक होते, नगरातले जे काही लोक होते, ते नगरातले लोक त्यांना काय म्हणायचे, तर त्यांना देव म्हणायचे. म्हणून ते नगरामध्ये राहणारे लोक आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते आर्य जे होते ते आर्य मानायचे स्वतःला देव, म्हणून देवनागरी या नावाने ती लिपी प्रचलित झाली, बरोबर. आणि त्या लिपींचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि जी देवनागरी लिपी विकसित झाली ना, ती कोणत्या लिपीपासून झाली, तर मग आधी होती ती मोडी लिपी. मग मोडी लिपीपासूनच मग टप्प्याटप्प्याने कालांतराने या देवनागरी लिपीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला दिसतोय. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, जेव्हा आपण अकॅडमिक इयरमध्ये होतो, तेव्हापासून मास्तरने आपल्याला शिकवलं ना, कबुतराचा क, बरोबर ना. मास्तरने आपल्याला शिकवलं खराट्याचा ख. मग जेव्हा हे जी काही त्या ठिकाणी आपल्याला अक्षरांची ओळख करून घ्यायची होती, बरोबर, तेव्हा त्या ठिकाणी मास्तरने आपल्याला सांगितलं स्लिपिंग लाईन, म्हणजे आडवी रेष काढा, उभी रेष काढा, अर्धवर्तुळ, दुसरा अर्धवर्तुळ, तो तयार झाला क, बरोबर का नाही. म्हणजे अशा पद्धतीने दुसरं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलं दुसरं स्टेटमेंट, की देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा सर्व रेषांनी बनलेली असते. अगदी बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं ही काय आहे, तर दुसरं ही त्या ठिकाणी स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर आलात तर देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. तर हे चुकीचं आहे ना, उजवीकडून डावीकडे लिहिली जात नाही. समजा उदाहरणार्थ आता मला एक साधं उदाहरण लिहायचं आहे. समजा देवनागरी हा शब्द लिहितो मी, देवनागरी. आता मी कोणत्या बाजूकडनं कोणत्या बाजूकडे लिहित चाललो आहे, बरोबर का नाही. म्हणजे डावीकडून उजवीकडे येतोय ना, हा माझा डावाच हात आहे, मी लेफ्ट हँड आहे ऑलरेडी. मग मी डावीकडून उजवीकडे लिहायला सुरुवात केली. मग डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात नाही. म्हणजे तिसरं जे काही स्टेटमेंट आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ए आणि बी हे जे काही आहे हे अगदी बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी बरोबर असा पर्याय नाही, फक्त पर्याय आहे सी चूक, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हा पहिला प्रश्न होता. चला या दुसऱ्या प्रश्नाकडे. आता वाक्यांचे प्रकार म्हटले की प्रश्न परीक्षा कोणती असू दे, त्या प्रत्येक पेपरला वाक्यांच्या प्रकारावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. आता बघा, वाक्यांचे प्रकार आहे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. सर्वात जास्त विचारली जाणारी प्रश्न या घटकावर केवळ. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिश्र. या 3 प्रकारांवरती तुम्हाला प्रश्न खूप वेळेस विचारले जातात. मग आता जर आपण लक्षात घेतलं केवळ वाक्यामध्ये, तर यामध्ये अशा प्रकारची रचना असते, एकच क्रियापद अधिक एकच कर्ता. अशा या 2 गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. ही सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर काय असतं, तर संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर 2 किंवा त्यापेक्षा अधिक, 2 किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य येऊ शकतात. पण मग इथं येणारी वाक्य कशी असतात, 2 किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य. मग इथे येणारी वाक्य कशी असतात ते मित्रांनो, तर सर्वच्या सर्व वाक्यांना स्वातंत्र्य असते. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहण्याची गरज अजिबात पडत नाही. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर तुम्ही आलात ना, तर नंबर 3 मध्ये इथं गौण वाक्याची रचना असते. गौण वाक्याची रचना असते म्हणजे इन द सेन्स काय, तर गौण वाक्याची रचना असते म्हणजे काय, की पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावे लागते. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं मिश्र वाक्य. मग मिश्र वाक्याचे सुद्धा उपप्रकार आहेत. मिश्र वाक्याचे सुद्धा उपप्रकार आहे किंवा गौण वाक्याचे उपप्रकार आहे. मग त्याच्यामध्ये नाम वाक्य असेल, विशेषण वाक्य असेल, क्रिया विशेषण वाक्य असेल. 18-19 जो काही कंबाईनचा पेपर झाला, त्या कंबाईनच्या पेपरमध्ये या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेली होती. मी सर्व प्रश्नांचा समावेश करतोय त्यामध्ये. म्हणजे तुमचा TCS IBPचा पॅटर्न असू दे का आयोगाचा पॅटर्न असू दे, प्रत्येक घटकावरती या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहे. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं तर मिश्र वाक्य म्हटल्यानंतर उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन, मिळाल्यावर म्हटल्यानंतर ते केवळ वाक्यामध्ये जाते, ते मिश्र वाक्यामध्ये येऊ शकत नाही.
नंबर 2चा पर्याय होता उद्या सुट्टी मिळेल मी तुझ्या घरी येईन. इथं 2 स्वतंत्र वाक्य आलेली आहेत, ती कशानेही जोडलेली नाही, म्हणून ते संयुक्त वाक्य येऊ शकत नाही. त्याच्यानंतर उद्या सुट्टी मिळाली तर, यस, जर तर, म्हणजे कारण की मिश्र वाक्यामध्ये मिश्र वाक्य जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययांमध्ये जे 2 प्रकार आपल्याला सांगितले आहेत ना, एक म्हणजे प्रधानत्व आणि दुसरा जो प्रकार सांगितला तो म्हणजे गौणत्व. हे 2 प्रकार त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रधानत्वामध्ये जे काही 4 प्रकार समाविष्ट होतात त्यामध्ये सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे कोणता, समुच्चय येतो, बरोबर, समुच्चय बोधक. दुसरा येतो विकल्प बोधक, थोडं 2 मिनिटं घेतो तुमची अजून. विकल्प, त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये तो परिणाम आणि नंबर 4 मध्ये तो न्यूनत्व. या सर्व कन्सेप्ट एकदा क्लिअर करून देतो म्हणजे वाक्यांच्या प्रकारावरती विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही. त्याच्यानंतर पहिला येतो इकडं स्वरूप, नंबर 2 मध्ये येतो उद्देश्य. उद्देश्य फक्त त्याला य जोडला जात नाही, जेव्हा य जोडला जातो तेव्हा तो कर्त्यामध्ये समाविष्ट होतो. इकडे उद्देश्य म्हटल्यानंतर हेतूमध्ये समाविष्ट होतो. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर आलात तुम्ही तर कारणबोधक आणि नंबर 4 मध्ये जर आलात तर संकेत बोधक. या 4 प्रकारांचा समावेश किंवा या 4 प्रकारामध्ये येणारं प्रत्येक वाक्य हे कोणतं वाक्य असतं तर या 4 प्रकारामध्ये येणार हे प्रत्येक वाक्य मिश्र वाक्य असतं. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर प्रधानत्व बोधक मध्ये या प्रकारामध्ये येणार प्रत्येक वाक्य हे कोणतं वाक्य असतं तर या प्रकारामध्ये येणार प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. सर एवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय तर यस, एवढ्या आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय. यावरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले आहेत. मग आता या पुढं आता इकडं त्या ठिकाणी या प्रकारामध्ये हे वाक्य परफेक्ट बसतंय की उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी, जर तरची रचना असते. यस, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी म्हटल्यानंतर संयुक्त वाक्य आहे आणि ने वाक्य जोडलं आहे. चला या पुढं आता बघा. आता पुढं काय, खालील पर्यायी उत्तराची विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते. आता विधानपूरक ही संकल्पना काय आहे मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी की विधानपूरक म्हटल्यानंतर 2 ते 3 प्रकारे विधानपूरक आपल्याला ओळखता येते. पण एक जो प्रश्न आपल्याला ज्याच्यावरती विचारलाय फक्त मी त्याच्यावरती बोलणार आहे. बघा आता विधानपूरक म्हटल्यानंतर ही विधानपूरक संकल्पना काय आहे तर ही विधानपूरक संकल्पना अशी आहे की जिथे विधी विशेषण हा शब्द आलेला असतो. कोणता शब्द आलेला असतो तर विधी विशेषण, अशा प्रकारे तो शब्द वापरलेला असतो. मग विधी विशेषण म्हणजे काय तर नामाच्या नंतर आलेलं जे विशेषण असतं ते विधानपूरकाचं काम करतं. म्हणजे विधी विशेषण नेहमी विधानपूरकाचे काम करते, नेहमी विधानपूरकाचे काम करीत असते, नेहमी विधानपूरकाचे ते काम करीत असते. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर विधानपूरक असं म्हटलं जातं. ओके, मग आता विधानपूरक म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ते विधी विशेषण आलेलं असतं. माधव चांगला आहे, माधवबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी तो नामाच्या नंतर आलेला आहे. मग आता माधवबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामाच्या नंतर आलेलं विशेषण हे कोणतं विशेषण आहे तर नामाच्या नंतर आलेलं हे विधी विशेषण आहे. बरोबर, ते नामाच्या नंतर आलेलं काय आहे तर ते विधी विशेषण आहे. अशा प्रकारे पेरू पिकलेला, इकडे पिकलेला नामाच्या नंतर आलाय. श्रीमंत रागावलेले दिसतात तर श्रीमंतांच्या नंतर रागावलेले आलेला आहे. म्हणजे नामाच्या नंतर हे अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द आहेत तो प्रत्येक शब्द विधी विशेषण आहे. मग आता विधी विशेषण कुणाचं काम करते मी सांगतोय तर विधी विशेषण हे विधानपूरकाचे काम करते. इथं कन्सेप्ट क्लिअर झाली. प्रश्न विचारलेला आहे की विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते तर पर्याय हे तिघ जे काही ते विधानपूरक असलेले आहे, हे तिघच्या तिघ असलेले आहे. त्याच्यानंतर नसलेले तुम्हाला विचारलेलं आहे तर नसलेलं कोणतं, राजांच्या घराचे दार उघडले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे नसलेलं आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांना यायला पाहिजे. बघा प्रश्न काय आहे, पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे अपादान कारक अर्थ असलेले वाक्य कोणते. अपादान कारक अर्थ असलेले वाक्य. मग अपादान कारक अर्थ असलेले वाक्य कोणतं आहे. मग आता चतुर्थी विभक्ती म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चतुर्थी विभक्ती ही फक्त एकच कारक अर्थ प्रकट करत नाही तर चतुर्थी विभक्ती ही 4 ते 5 प्रकारची कारक अर्थ प्रकट करीत असते. बरोबर, 4 ते 5 प्रकारची कारक अर्थ तिथे प्रकट करीत असते. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे अपादान या कारक अर्थाविषयी विचारलेलं आहे. आता बरेच जण म्हणत असतील की सर चतुर्थी विभक्तीचा कारक अर्थ मुख्य तर संप्रदान आहे. संप्रदान आहे, मान्य आहे मला. संप्रदान म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे की संप्रदान म्हणजे दान करण्याची क्रिया असते.
त्याचे जे काही प्रत्यय आहे सर्वांना माहिती आहे की सलाते सलानाते एकवचन अनेक वचनामध्ये सारखे आहे, बरोबर. मग आता सॉरी सलाते एक वचन, सलानाते अनेक वचन, बरोबर ना. अशा प्रकारे ती जी काही प्रत्यय आहे ती सारखी नाही, तर सलाते एक वचन आहे, सलानाते अनेक वचन आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे जी प्रत्यय आहे तर ती प्रत्यय द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती सारखे हे मला सांगायचं होतं. मग आता दोघांमध्ये फरक मी तुम्हाला यावरती तुम्ही जर म्हणत असणार तर द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीमधल्या फरकावरती एक स्पेशल लेक्चर बनवतो कंटेंटचं. उद्या किंवा परवा तेच लेक्चर अपलोड करून देतो. मला कमेंट्समध्ये सांगा, चालेल का सर्वांना. बघा आता अपादान म्हटल्यानंतर काय, अपादान म्हणजे सर्वांना माहिती आहे वियोग. वियोग म्हणजे काय तर दुरावा. अशा प्रकारे या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे आता उदाहरण काय, त्याच्या नाकाला धार लागली, कारण आता ला लिहिले, बरोबर का, स ला ते, बरोबर ना, स ला नाते. म्हणजे इकडं जर आपण लक्षात घेतलं त्याच्या नाकाला धार लागली, बरोबर ना, म्हणजे इथं अपादांची क्रिया आहे. यस, पहिल्या वाक्यात अपादांची क्रिया आहे. दुरावा निर्माण झालेला दिसतोय, कुठेतरी त्या ठिकाणी वियोग झालेला दिसतोय. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये अपादान हा कारकार्थ स्पष्ट होतो, त्रिकलाबाधित सत्य आहे. नंबर 2 मध्ये तुझ्या हातून हे काम होणार नाही, कारण आता हे पंचमीमध्ये जात आहे, आपल्याला विचारलंय चतुर्थी, म्हणजे दुसरं उदाहरण येऊ शकत नाही. म्हणजे पहिलं उदाहरण अगदी बरोबर आहे. तिसरा पर्याय होता त्याचे लिहून झाले. लिहून म्हटल्यानंतर पुन्हा पंचमी आलं. मी रात्री घरी परतेन, घरी परतेन म्हटल्यानंतर घरी म्हटल्यानंतर ई आलेला आहे, म्हणजे तिथं सप्तमी स्थळाचा उल्लेख होतो आहे. म्हणजे 4 नंबर येऊ शकत नाही, 3ही येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि चतुर्थी विभक्ती हे एकच कारकार्थ प्रकट करत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कारकार्थ प्रकट करीत असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे या, देह जात्वा राहो पांडुरंगी दृढ भाव, या संत वचनात या उभयनी अव्ययाचा वापर केला आहे. मग आता कोणत्या प्रकारचं उभयनी अव्यय आलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती असावं की मी तुम्हाला सांगितलं की विकल्पबोधकमध्ये काय आलेलं असतं, तर विकल्पबोधकमध्ये किंवा, अथवा, वा, अगर, की या अव्ययांचा समावेश होतो. न्यूनत्व बोधकमध्ये कोणती अव्यय येतात, पण, परी, परंतु, बाकी, बरोबर, किंतु या अव्ययांचा समावेश कशामध्ये होत असतो तर न्यूनत्व बोधकमध्ये. कारण बोधकमध्ये कोणत्या प्रकारची अव्यय आलेली असतात तर कारण बोधकमध्ये कारण, का, के यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. उद्देश बोधकमध्ये म्हणून, यास्तव, सबब, बरोबर, यांचा समावेश होतो. कारण, का, की. सर यांचाही समावेश होतो का उद्देश बोधकमध्ये? यस होतो. आता बघा एकच उभयनी अव्यय असा आहे, बरेच अशी उभयनी अव्यय आहेत की एका प्रकारापेक्षा अनेक प्रकारांमध्ये त्यांचा समावेश होत असतो. जर तुम्हाला याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी काय केलेलं आहे तर लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती एकच उभयनी अव्यय एकच अनेक प्रकारांमध्ये कशा पद्धतीने वापरला जातं आणि आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न त्यावरती विचारलेली आहे, सविस्तर विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे. आवर्जून त्या ठिकाणी बघा, त्याची माहिती पण सांगितली आहे. त्याच्यानंतर आयोगाने कशा पद्धती प्रश्न विचारले ते सुद्धा सांगितलं आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव म्हटल्यानंतर विकल्प असतो, पर्यायी व्यवस्था असते. समजलं का? म्हणजे देह गेला काय आणि राहिला काय, बरोबर. पांडुरंगावरची जी काही नितांत श्रद्धा आहे तर ती माझे टिकून राहणार आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हा 5 नंबरचा प्रश्न. 6 नंबर या पुढील विधाने वाचा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते. आता बघा तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी नेहमी सांगत आलो आहे, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आलो आहे, कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर तिसरा प्रयोगाचा प्रकार तो म्हणजे भाव्य प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये जर तुम्ही आलात तर वाक्यामध्ये कर्ता नेहमी प्रथमेत असतो, नेहमी प्रथमेत असतो. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये आलेला जे काही कर्ता असतो, कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला नेहमी प्रत्यय असते, नेहमी प्रत्यय. त्याच्यानंतर कर्म नेहमी प्रथमेत. अशा प्रकारे हे कर्मणी प्रयोगाची रचना आहे. त्याच्यानंतर भाव्य प्रयोगामध्ये जर तुम्ही आला तर कर्ता, कर्म, नेहमी प्रत्यय.
नेहमी प्रत्यय असते. अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. मग आता बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. कर्मणी प्रयोगामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रत्यय आणि कर्म नेहमी प्रथमेत असते आणि कर्ता व कर्म याला नेहमी प्रत्यय असते. अशा प्रकारे कर्तरी, कर्मणी आणि भावे या तीन प्रकारांचा समावेश यामध्ये केला जातो. मग आता उदाहरण आपल्याला दिले बघा, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते, अगदी बरोबर आहे पहिलं. नंबर 2 मध्ये कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे बदलते. आता कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कधीही कर्माप्रमाणे बदलत नाही. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद जे बदलत असतं ते नेहमी कर्त्याप्रमाणेच बदलत असतं. म्हणजे मी जर असं म्हटलो, सौरभी जेवण करते, अशा प्रकारे. नंबर 2 मध्ये सौरभ जेवण करतो. गोष्ट एकच आहे की इथं आलेला कर्ता याला प्रत्यय नाही, याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोगाचं ते उदाहरण आहे. सौरभ ही जेवण करते, सौरभ जेवण करतो. मी लगेच कर्त्याचं काय बदलवलं, लिंग बदलवलं, क्रियापदामध्ये बदल झाला दोघं ठिकाणी. ओके का नाही? अशा प्रकारच्या रचना, अशा प्रकारच्या संकल्पना आपल्याला क्लिअर कराव्या लागतात. म्हणजे दुसरं जे काही स्टेटमेंट आहे ते दुसरं स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. त्याने लवकर यावे हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. बरोबर आहे, कारण की कर्त्याला प्रत्यय असतं, कर्माला प्रत्यय असतं. मग अकर्मक भावे प्रयोगाचं ते उदाहरण आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. मग कर्त्याला ऑलरेडी प्रत्यय आहे. काही जण म्हणतील सर कर्त्याला प्रत्यय म्हणजे ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असण्यासाठी कंपल्सरी वाक्यामध्ये काय यावं लागते, तर कर्म कंपल्सरी यावे लागते. या वाक्यरचनेमध्ये कर्म आलेलं नाही. ओके, म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे, कारण कर्ता फक्त कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. ओके, म्हणजे आता इथं आपल्याला विचारलेलं आहे. आता जर आपण लक्षात घेतलं तर ए आणि सी बरोबर बी चूक कोणता पर्याय दाखवतोय ते बघा. आता ए आणि सी बरोबर बी चूक पर्याय क्रमांक म्हणजे 2 आहे. तो थोडं टायपिंग करताना 2-3 मध्ये कन्फ्यूज झालाय. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा की हे उत्तर आहे की बी चूक, ए आणि सी बरोबर. ओके, हा 6 नंबरचा प्रश्न होता. 7 नंबरच्या प्रश्नाकडे या बघा. पर्यायी उत्तरातील विधानार्थी वाक्य कोणते ते ओळखा. आता तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. मी मागच्या लेक्चरला सुद्धा या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत की विधानार्थी वाक्य कुठे आलेलं असतं. त्याच्यानंतर एक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी सुद्धा असतं. एक विधानार्थी वाक्य हे काय असतं तर नकारार्थी सुद्धा असतं. मग या तिघांमध्ये नेमका फरक काय असतो? काही उदाहरणं आयोगाने अशा पद्धतीने विचारलेली आहेत की पर्यायामध्ये विधानार्थी वाक्य सांगितलेलं आहे, नकारार्थी वाक्य सांगितलं आहे आणि होकारार्थी वाक्य सुद्धा सांगितलं आहे. मग जर या तिघा प्रकारांचा जर आपल्याला फरक जाणून घ्यायचा असेल तर तिघा प्रकारांचा नेमका फरक काय असतो? विधानार्थी वाक्यामध्ये एकच कन्सेप्ट क्लिअर करायची. तिघा पर्याय असू दे, काही अडचण नाही, फक्त एकच कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे की विधानार्थी वाक्यामध्ये जर तिथं स्थलवाचक आणि त्याच्यानंतर कालवाचक अशा प्रकारची शब्द जर आलेली असतील तर ती शब्द नेहमी आपल्याला विधानार्थी वाक्याचा अर्थबोध करून देत असतात. होकारार्थी वाक्यामध्ये अशा प्रकारची शब्द नसतात. बरोबर, इथं होकारार्थी क्रियापद असते. इतर रचना कशी असते? होकारार्थी क्रियापदाची असते. अशा प्रकारचे शब्द आलेले नसतात. इथेही अशा प्रकारचे शब्द नसतात. ओके, तिथे फक्त रचना कशी असते तर नकारार्थी क्रियापदाची असते. नकारार्थी क्रियापद त्या पद्धतीने आलेलं असतं, त्या पद्धतीची रचना तिथे तयार झालेली असते. म्हणजे या तिघांमध्ये अशा पद्धतीचा फरक आहे की तुम्हाला विधानार्थी वाक्य विचारलेलं असेल, तुम्हाला होकारार्थी वाक्य विचारलेलं असेल, तुम्हाला नकारार्थी वाक्य विचारलेलं असेल, तर तिघांमध्ये अशा पद्धतीचा फरक आहे की होकारार्थी वाक्य, नकारार्थी आणि विधानार्थी. तर आत्ता आपल्याला पर्याय विचारलेला आहे विधानार्थी वाक्याचा. तू गावी केव्हा जाणार आहेस हे तर काही येऊ शकत नाही. बरोबर, अरे वा, तू गावी जाणारच तर नाही. माझे वडील आज परगावी गेले. बरोबर, म्हणजे आज म्हटल्यानंतर तिथे कोणत्या प्रकारचा शब्द वापरलेला दिसतोय तर तिथे वापरलेला आहे कालवाचक. बरोबर, मी मुळीच गावी जाणार नाही, तर इथं त्या ठिकाणी गावी जाणार नाही, तर इथं आपल्याला हे उदाहरण येऊ शकत नाही. तर इथं रचना कोणत्या पद्धतीची आलेली आहे तर इथं कालवाचक आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं मित्रांनो तर अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते। मग अशा प्रकारची उदाहरणं जर येत असतील तर त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य। त्याच्यानंतर तिघांमध्ये फरक तुम्हाला समजला असेल। पुढे आता बघा, सामान्य नामाची अनेक वचने होत नाही, हे चुकीचं आहे ना। सामान्य नामाची अनेक वचने तर होतात, म्हणजे मी जर असं लिहिलं तिथं की नदी, नदी म्हटल्यानंतर हे सामान्य नाम आहे, तर याचं अनेक वचन तुम्ही करणार ना नद्या। नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी नंबर 2 मध्ये जर मी मुले म्हटलं म्हणजे मुलगा म्हटलं, बरोबर, त्याचं अनेक वचन तर तुम्ही करणार ना मुले, बरोबर, त्याचं अनेक वचन केलं जाणार आहे। म्हणजे अशा प्रकारे त्या प्रत्येक सामान्य नामाचं अनेक वचन होतं। दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे विशेष नामांचे अनेक वचने होतात, हे चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे, दुसरंही चुकीचं आहे। जेव्हा विशेष नामांची मूळतः विशेषतः अनेक वचने होत नाही, जेव्हा तुम्ही त्याचं अनेक वचन करताय ना तेव्हा ते विशेष नाम राहत नाही, ते कोशामध्ये समाविष्ट होतं, ते सामान्य नामामध्ये समाविष्ट होतं। म्हणजे मी जर असं म्हटलो की आमच्या गावात 5 पाटील आहेत, बरोबर, आमच्या वर्गात 4 अजय आहेत, जेव्हा मी असं म्हणतोय ना तेव्हा अजय पाटील हे सामान्य नाम होत आहे, ते विशेष नाम राहत नाहीये। ओके, म्हणून इथं पर्याय क्रमांक ए आणि बी हे जे काही हे दोघंच्या दोघं काय आहे, चुकीचे आहेत। मग ए आणि बी जर चुकीचे आहेत तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, पर्यायी उत्तरातून योग्य पर्यायी उत्तर सांगा। म्हणजे ए आणि बी हे दोघंच्या दोघं काय आहेत तर चुकीचे आहेत। म्हणजे सामान्य नामाचं अनेक वचन होतं, त्यानंतर विशेष नामाचं अनेक वचन होत नाही। ओके, केलं तर ते सामान्य नामामध्ये समाविष्ट होतं। इतकं सोप्या पद्धतीने या कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून देतोय। त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे बघा। आता पहिलं स्टेटमेंट आहे आ व अ हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आलेली आहेत, बरोबर, अगदी बरोबर आहे की आ आणि अ। मी नेहमी सांगत आलेलो आहे विद्यार्थ्यांना की बाबांनो की आ आणि अ ह्या दोन्ही नवीन स्वरादी मराठीमध्ये समाविष्ट कराव्या लागल्यात का, कारण की मराठी माणसाच्या मनावरती या इंग्रजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतोय। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय। म्हणजे उद्या दिवशी तुम्ही नोकरी लागलाय, उद्या दिवशी नोकरी लागल्यानंतर तुमच्या एखाद्या मित्राचा तुम्हाला फोन आला, तर मित्राचा फोन आल्यानंतर तुम्ही लगेच त्याला सांगतात की बाबा मी ऑफिसला आहे। तुम्ही त्याला असं सांगत नाही का मी कार्यालयावर बसलोय किंवा कार्यालयाला आलोय, असं तुम्ही त्याला सांगत नाही, तर त्याला तुम्ही सांगताना ऑफिसच सांगतात। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे शब्द, आता बॅट म्हटल्यानंतर बॅट, बॅटला तुम्ही फळी कधीच म्हणत नाही, फळी हा त्याचा मराठी शब्द आहे। म्हणजे मराठी माणसाच्या मनावरती ह्या इंग्रजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते बिंबवलं गेलं, रुजवलं गेलं आहे। म्हणून हे 2 नवीन स्वर मराठीमध्ये हक्काने समाविष्ट करण्यात आले आहेत। मग हे 2 नवीन स्वर समाविष्ट केले पाहिजे अशी शिफारस कोणत्या थोर व्याकरणकारांनी केलेली आहे, तर लक्षात ठेवा ते थोर व्याकरणकार आहेत अरविंद मंगरुळकर। अरविंद मंगरुळकर यांनी या थोर व्याकरणकारांनी शिफारस केली की हे दोघंच्या दोघं स्वर मराठीमध्ये समाविष्ट केले पाहिजे। मग तेव्हापासून हे 2 नवीन स्वर मराठीमध्ये आता समाविष्ट झालेली आहेत, कारण की मराठी माणसाच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचा झालेला परिणाम, कारण की आपण जरी इंग्रजी बोलत नसलो तरी आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजीचे बरेचसे वर्ड्स त्या ठिकाणी येत असतात। म्हणजे आता आईस्क्रीमचं मराठी नाव जर आपल्याला विचारलं तर बऱ्याच जणांना सांगता येणार नाही, कारण की आईस्क्रीमचं मराठी नाव खूप मोठं लांबलचक आहे। दुग्ध शर्करायुक्त घन गोल गट्टू, दुग्ध शर्करायुक्त घन गोल गट्टू। म्हणजे एखाद्या आईस्क्रीमच्या पार्लरला जर तुम्ही गेलात, आईस्क्रीमच्या दुकानात तुम्ही जर गेलात आणि त्याला जर सांगितलं बाबा मला एक दुग्ध शर्करायुक्त घन गोल गट्टू दे, तर तो असं म्हणणार की इथं काय भेटत नाही, समजला ना। म्हणजे अशा प्रकारे मराठी माणसाच्या मनावर झालेला हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खोलवर रुजलेलं इंग्रजी भाषेचं ते ज्ञान। त्याच्यानंतर पुढे जर आलात तर नंबर 2 आहे बघा। पहिलं तर बरोबर आहे, आणि आ हे 2 स्वरादी नाहीत, हे चुकीचं आहे। हे 2 स्वरादी आहेत ना, स्वरादी म्हणजे काय की स्वरांचं सहाय्य आधी घेतले जाते, अगोदर घेतले जाते त्याचा उच्चार करताना, म्हणून दोघंच्या दोघं जे काही आले आहेत तर ते स्वरादी आहेत। त्यानंतर पुढे आलात ना तर ए आणि ऐ स्वर संयुक्त स्वर नाही, हे चुकीचं आहे। 2 स्वरांपासून तयार झालेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर। किती स्वरांचं एकत्रीकरण असतं, 2 स्वरांचं एकत्रीकरण आलेलं असतं। आयोगाने विचारलेला प्रश्न आहे। माझा कार्य मित्रांनो कशा पद्धतीने तयार होतात, ए ऐ त्यानंतर ओ औ ह्या स्वरांचं एकत्रीकरण म्हटल्यानंतर 2 स्वरांचं एकत्रीकरण झालेलं आहे। ते कशा पद्धतीने बघा, ए तयार होताना अ किंवा अधिक
रस्वई किंवा दीर्घ ए यांचं एकत्रीकरण झालं, त्याच्यानंतर ए ची निर्मिती झाली आहे. मग आता एमपीएससीने, टीसीएसने, आयबीपीएसने यावरती अशा पद्धतीची प्रश्न विचारली ना, अई तयार होताना कसा झाला येतो, तर आ अधिक रस्वई किंवा दीर्घ ई यांचं एकत्रीकरण झालं. ओ तयार होताना कसा झाला, तर त्या ठिकाणी अ अधिक रस्वऊ दीर्घ उ यांचं एकत्रीकरण झालं. त्याच्यानंतर पुढं औ कसा तयार झालेला आहे, तर आ अधिक रस्व उ किंवा दीर्घ उ अशा पद्धतीने या चौघ स्वरांची निर्मिती झाली आहे. यांना मराठीमध्ये म्हटलं गेलं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर ते आहेत, नाही असं नाही, फक्त ए बरोबर, फक्त काय आहे, ए बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आजच्या लेक्चरमधला अगदी शेवटचा प्रश्न, काय प्रश्न आहे की खालीलपैकी दंत तालव्य वर्णांचा म्हटलंय, ओके, वर्णांचा गट ओळखा. आता इकडं आपल्याला दंत तालव्याचे पर्याय नाव तुम्हाला सर्वांना माहिती असावेत. त्याला वर्स्या ध्वनी या नावानेही ओळखतात. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये दंतमुलीय या नावाने सुद्धा त्यांना ओळखतात, बरोबर. म्हणजे उद्या दिवशी प्रश्न विचारला गेला तर आयोगाने हा शब्दप्रयोग सुद्धा केलेला आहे की दिलेल्या पर्यायातील दंतमुलीय ओळखा. मग आता का रे, दंतमुलीय म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं दंतमुलीय म्हणजे दंत तालव्यच. मग आता पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, ओके. म्हणजे च छ ज झ. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आता सी म्हटल्यानंतर फक्त सी बरोबर. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे किंवा या सर्वच्या सर्व कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर व्हायला पाहिजे. कारण की 2 गोष्टी आहे, एक म्हणजे काय की एक म्हणजे तालव्य आहे, यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात. दुसरा म्हणजे जो प्रकार आहे तो म्हणजे दंत तालव्य. मग याच्यामध्ये येणारी शब्द जी काही या तालव्यामध्ये, दंत तालव्यामध्ये येणारी जी काही शब्द आहेत त्या 2 गोष्टी इथं क्लिअर होत आहे की तालव्यामध्ये येणारी जी काही च छ ज झ आहे, च छ ज झ याच्यामध्ये येणारी, त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही लक्षात घेतलं दंत तालव्यामध्ये सुद्धा च छ ज आणि झ या गोष्टी आहेत. आता या 2 गोष्टी जर आपण क्लिअर केल्या तर या दोन्ही गोष्टी क्लिअर केल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास येते की याचा उच्चार करताना य या व्यंजनाचे सहाय्य घेतले जाते आणि यांचा उच्चार करताना अ या स्वराचे सहाय्य घेतले जाते. म्हणजे मी जर अशा पद्धतीने म्हटलो की जमाव, समजलं का, जमावबंदी, आपण जमावबंदी म्हणतो, जमावबंदी म्हणत नाही. जेव्हा मी जमाव म्हणतोय ना तेव्हा त्या आलेला जो काही अक्षर आहे त्यामधला आलेला जो काही ज आहे तर तो कुणाचा अर्थबोध करून देतो आहे, तर तो दंत तालव्याचा अर्थबोध करून देतो आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आला तर तालव्य वर्ण म्हटल्यानंतर या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा मी त्या ठिकाणी जग म्हणतोय, जग, हे जग खूप मोठं आहे, तर इथं जगचा अर्थ येतोय सृष्टी. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात ना तर इकडे जग म्हटल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, जग म्हटल्यानंतर याचा अर्थ इथं प्रकट होतो आहे जिवंत राहा, अशा पद्धतीने याचा अर्थ इथं प्रकट होतोय. आणि इकडे जर आपण लक्षात घेतलं की जग, जग म्हटल्यानंतर सृष्टी आहे, कारण की याचा उच्चार जेव्हा तुम्ही करताय त्याचा उच्चार जेव्हा केला जातोय तेव्हा तो सृष्टीसाठी येतोय. आणि जेव्हा तुम्ही या स्वराचं सहाय्य घेताय तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातंय, दंत तालव्य अशा पद्धतीने बोललं जात आहे. असा दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो. मग आता तुम्हाला सर्वांना समजलं असेल या प्रश्नांचं विश्लेषण. 10 प्रश्न घेतली, प्रीमियर लाईव्ह आहे. हे लेक्चर सर्वांनी आवर्जून बघा आणि ज्यांनी अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आणि ज्यांना 3 प्रकारच्या नोट्स आणि संपूर्ण 100 ते 125 लेक्चर बघायचे असतील अतिशय माफक फीमध्ये, त्यांनी आत्ताच आपला ॲप डाउनलोड करा आणि सर्वांनी या संधीचा लाभ घ्या. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.